हाय हॅलो नमस्कार सर्वांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आम्हाला सर्व फॅमिलीला मिळून जायचं होतं लग्नासाठी, चुलत बहिणीचं लग्न आहे त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे। मी आणि बहीण आदल्या दिवशीच अंबाजोगाईला गेलो होतो, तिथं मेहंदी वगैरे काढली आणि लगेच आम्हाला 4 वाजता निघायचं होतं। दुसऱ्या दिवशी 4 वाजता निघायचं होतं कारण हळदीसाठी आदल्या दिवशी जायचं होतं। तर 4 वाजता आम्ही निघलो होतो आणि संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आम्ही संभाजीनगरमध्ये पोहोचलो कारण गाडी वगैरे केली होती। बसने वगैरे जायला ना थोडासा टाइम लागतो। नंतर सर्वांनी इथं हळद वगैरे आम्ही लावून घेतली, पहिल्यांदा आई पप्पांनी लावली, नंतर आम्ही दोघांनी पण लावून घेतली। आणि माझी साडी ना घरी विसरली होती म्हणून ही साडी घातली आहे मी, बहिणीने एक्स्ट्रा आणली होती ते तरी बरं झालं। तर असू म्हणलं, तर इथं मस्त असं एन्जॉय वगैरे केलं, नवरदेव नवरीने डान्स पण केला आणि नंतर जेवण वगैरे राहिले होते ते पण करून घेतले। आणि दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे बघा। आम्ही निघालो होतो वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी, कारण लग्न ना 6 वाजताच होतं संध्याकाळचं आणि दिवसभर सप्तपदी वगैरे होता। सप्तपदीमध्ये एवढं काही नसतं म्हणून म्हटलं थोडंसं लेण्या वगैरे पाहून याव्यात। आणि घृष्णेश्वराचं मंदिर पण पाहिलं, अगोदर म्हणलं देवाचं दर्शन वगैरे करावं नंतर लेण्या वगैरे पाहायला जावं। तर सर्व फॅमिली वगैरे आम्ही मिळून निघालो होतो। आणि कसं दोघांमध्ये गेलो ना आपण दोघंजण तर एवढी मजा येत नाही, पण फॅमिलीसोबत गेलो ना तर खूप एन्जॉय वगैरे करता येतं। त्यामुळेच म्हणलं थोडंसं म्हणजे, आणि मी याच्या अगोदर कधी पाहिल्या पण नव्हत्या लेण्या वगैरे म्हणून म्हणलं चला पाहूनच येऊत एकदा। तर बघू शकता किती निसर्गरम्य असं वातावरण होतं आणि खूपच म्हणजे मस्त वाटलं। ओवीला पण तेवढंच सर्व पाहायला वगैरे मिळालं। अगोदर आम्ही ना घृष्णेश्वराचं दर्शन वगैरे घेतलं, जे की 12वा ज्योतिर्लिंग मानलं जातं। तर तिथं अगोदर आम्ही गेलो होतो, खूप छान मंदिर आहे बघा तिथे। देवासाठी इथं प्रसाद वगैरे आम्ही घेतला। नंतर तिथे कशी पद्धत आहे पुरुषांसाठी, म्हणजे पूर्ण वरचं शर्ट वगैरे काढून बनेल पण काढून आतमध्ये जावं लागतं दर्शनासाठी। तर बघू शकता तुम्ही। नंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण तशीच कशी बशी क्लिप वगैरे घेतली मी आणि तिथून आम्ही वेरूळला पण आम्हाला जायचं होतं, पण माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झाल्यामुळं तर दुसरे व्हिडिओ ना मिस्टरांच्या मोबाईलमध्ये आहेत, मी 2 दिवसात नक्की शेअर करेल। इथं ओवीनं तिच्या मामानं मस्त अशी घोड्याची सवारी केली, नंतर संध्याकाळी लग्नाला आलो आणि मस्त असं तयार वगैरे झालो होतो मी। ही आई आहे बघा, आईने आणि ऋतूने अशा प्रकारे लुक केला होता। कसं दिसत आहेत नक्की कमेंट करून सांगा। आणि ह्या आमच्या म्हणजे वहिनी आहेत, आत्याचा मुलगा आहे ना त्यांच्या मिसेस आहेत ह्या। तर पुण्याला असतात बघा, ह्या जॉब करतात, शिक्षिका वगैरे आहेत। तर बघू शकता त्यांना मी म्हणत होते हाय करा कॅमेऱ्यामध्ये, त्यांना वाटलं फोटोज काढत आहे। तर इथं मी पण मस्त अशी साडी घातली होती, मी असा लुक केला होता, एकदम साधा सिंपलच केलता। तर चला ब्लॉगची एंड मी इथंच करते, बाय।